हॅलो स्टुडंट्स, एमपीबीटीच्या ऑनलाईन सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव सोनाली लोंढे. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये काय पाहिलं होतं तर सॉलिड स्टेट चॅप्टर चालू केला होता की ज्याच्यामध्ये आपण पॅकिंग फ्रॅक्शन आणि पॅकिंग एफिशियन्सी कॅल्क्युलेट कशी करायची हे पाहिलं होतं. तर आज आपल्याला त्याच्यावर काय करायचं, न्यूमेरिकल्स बघायचे. न्यूमेरिकल ऑलरेडी मी बोर्डवर लिहिलेलं आहे बघा. मी इकडे एक न्यूमेरिकल लिहिलेला आहे. काय लिहिलंय तर सीयू क्रिस्टलायझेस इन एफसीसी युनिट सेल विथ एज लेंथ 495 pm. व्हॉट इज द रेडियस ऑफ द सीयू ॲटम. तर तुम्हाला सीयू जो काय आहे, सीयू म्हणजे कोण, कॉपर ॲटम. तर कॉपर ॲटमचं तुम्हाला काय करायचं, रेडियस कॅल्क्युलेट करायचं. तर कसं कॅल्क्युलेट करणार, आता तुम्हाला इथं गिवन प्रत्येक वेळेस लिहायची काही गरज नाहीये, फक्त मी या न्यूमेरिकल मध्ये लिहून देते. तर गिवन तुम्हाला काय दिलेलं आहे तर एज लेंथ दिलेली आहे. एज लेंथ आपण कशाने इंडिकेट करतो तर ए ने इंडिकेट करतो. किती आहे, 495 pm आहे. ठीक आहे. आता याच्यावरून तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचंय, आता इन एफसीसी युनिट सेल. आता कधी लक्षात ठेवा, आता इथं तुम्हाला रेडियस कॅल्क्युलेट करायचे म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला काय माहित असणं गरजेचं आहे तर रिलेशन बिटवीन द रेडियस अँड द एज लेंथ हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. ह्याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं होतं. तर इथं टाइप ऑफ युनिट सेल दिलेला आहे तुम्हाला, टाइप ऑफ युनिट सेल. तो कोण आहे, एफसीसी. एफसीसी मीन्स फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचंय तर कॅल्क्युलेशन्स करायचे. आता कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी तुम्हाला काय महत्वाची गोष्ट आहे की त्यांच्यामधलं रिलेशन, कुणामधलं तर रेडियस ऑफ ॲटम अँड एज लेंथ यांचं रिलेशन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर त्याचं इक्वेशन काय आहे तर बाय युझिंग फॉर्म्युला. काय फॉर्म्युला सांगतो तुम्हाला तर आर इज इक्वल टू √2 डिवायडेड बाय 4a. हे तुमचं इक्वेशन आहे. ठीक आहे. तर √2 डिवायडेड बाय 4a. आता √2 ची व्हॅल्यू मी तुम्हाला ह्याच्या अगोदर सांगितली होती. √2 ची व्हॅल्यू काय आहे तर 1.41 डिवायडेड बाय 4. किती येते मग 1.41. याच्यामध्ये यांचं डिवायडेशन करा. हा 0, 4 दुने 4 त्रिक 12, 4 पंचे 20, 4 त्रिक 12, 4 पंचे 20. ठीक आहे. आणि इथं काय आहे तुमचा ए हा ऍज इट इज. ठीक आहे. तर तुम्हाला आर इज इक्वल टू काय मिळाला, 0.3535 ए मिळाला. ठीक आहे. तर हे इक्वेशन यूज करून तुम्हाला काय करायचंय तर हा रेडियस ऑफ ॲटम कॅल्क्युलेट करायचा आहे. तर देअरफॉर आर इज इक्वल टू 0.35 इंटू ए. देअरफॉर 0.35 इंटू 35 इंटू ए ची व्हॅल्यू काय आहे 495 pm. ठीक आहे. आता इथं तुम्ही काय करणार, लॉग टेबल यूज करणार. लॉग टेबल कसा यूज करणार, जिथं मल्टिप्लिकेशन असेल तिथे तुम्हाला काय करायचं त्याचं ऍडिशन करायचंय. म्हणून इथं काय येणार मग लॉग 0.3535 प्लस लॉग 495. आता लॉग कसा कॅल्क्युलेट करायचा किंवा कसा बघायचा हे मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही काय करा, डिरेक्टली लॉग काढा, त्याचं कॅरेक्टरिस्टिक काढा, त्याचा अँटी लॉग काढा आणि त्याच्यावरून त्याचा आन्सर किती येत आहे तर माझा आन्सर आलेला आहे 175 pm. 175 pm हा रेडियस आलेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही काय लिहिणार मग, देअरफॉर द रेडियस ऑफ द सीयू ॲटम इज 175 pm. ठीक आहे. तर आता बघा नेक्स्ट पण मी एक्झाम्पल लिहिलेलं आहे. नेक्स्ट सेम ऍज इट इज सोडवायचं आहे. इथे काय दिलेलं आहे बघा, टंगस्टन क्रिस्टलायझेस इन बीसीसी युनिट सेल. आता इथे टाइप ऑफ युनिट सेल कोणता दिलेला आहे तर बीसीसी. बीसीसी मीन्स बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल विथ एज लेंथ 316.5 pm. व्हॉट इज द रेडियस ऑफ द टंगस्टन ॲटम. तुम्हाला काय करायचंय तर जो काही टंगस्टन ॲटम आहे त्याची पण काय करायची, रेडियस कॅल्क्युलेट करायची. तर याच्यासाठी तुम्ही आधी पहिल्यांदा काय लिहिणार तर गिवन तुम्हाला काय दिलेलं आहे, एज लेंथ दिलेली आहे. एज लेंथ आपण कशाने इंडिकेट करतो तर ए ने इंडिकेट करतो. किती आहे 316.5 pm. ठीक आहे. टाइप ऑफ युनिट सेल दिलेला आहे तुम्हाला, कुठला आहे तर टाइप ऑफ युनिट सेल इज इक्वल टू बीसीसी. बीसीसी म्हणजे काय, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. कॅल्क्युलेशन करायचं तुम्हाला. कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला काय माहित असणं गरजेचं आहे तर रेडियस ऑफ ॲटम आणि एज लेंथ या दोघांमधलं रिलेशन. तर याच्यासाठी रेडियस ऑफ ॲटम आणि एज लेंथ बाय युझिंग फॉर्म्युला. आता इथे तुम्हाला काय माहित असणं गरजेचं तर आर इज इक्वल टू इन केस ऑफ द बीसीसी हा काय आहे तर √3
3 डिवायडेड बाय 4a. √3 ची व्हॅल्यू काय आहे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितली आहे 1.73 डिवायडेड बाय 4. ठीक आहे, यांचं दोघांचं डिवायडेशन करा. 0 4 त्रिक 12 4 चौक 16 4 त्रिक 12 4 चौक 16 4 त्रिक 12. ठीक आहे, एवढं त्याचं आन्सर येतं. .4330 आन्सर येते त्याचं. ठीक आहे, तर तुम्हाला याच्यामध्ये आर चं इक्वेशन काय मिळालं, देअरफॉर आर इज इक्वल टू, आर मीन्स कोण, रेडियस. रेडियसचं इक्वेशन तुम्हाला काय मिळालं तर 0.4330 इंटू ए. ठीक आहे, आता याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू पुटअप करा. ए ची व्हॅल्यू काय आहे तर 316.5. 0.4330 इंटू 316.5 pm. ठीक आहे, तर यांच्यामध्ये पण तुम्हाला काय करायचं, परत ह्याच्यामध्ये लॉग टेबल यूज करायचा. जिथे मल्टिप्लिकेशन आहे तिथे तुम्ही काय करणार, ऍडिशन करणार. तर लॉग 0.4330 प्लस लॉग 316.5 यांचे दोघांचे काय करायचे, कॅरेक्टरिस्टिक काढायचे, लॉग बघायचे आणि त्यांचं आन्सर तुम्ही काय करायचे, जे काय आन्सर आलेला असेल त्याचा अँटीलॉग बघायचा. अँटीलॉग माझा आन्सर काय आलेला आहे तर 1.3704 सॉरी 137.04 pm एवढे माझे रेडियस आलेली आहे. तुम्ही पण कॅल्क्युलेट करायची आहे बाय युझिंग लॉग टेबल करा किंवा डायरेक्टली आन्सर काढला तरी चालेल, पण आन्सर तुमचं एवढं यायला पाहिजे. तर हे लिहून घ्या. नेक्स्ट पॉईंट बघूयात आपण. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूयात. नेक्स्ट न्यूमेरिकल मी बोर्डवर लिहिलेला आहे. न्यूमेरिकल काय आहे बघा, द युनिट सेल ऑफ द मेटलिक सिल्वर इज FCC. जो काय मेटलिक सिल्वर आहे त्याचा टाइप ऑफ युनिट सेल कुठला आहे तर FCC. इफ द रेडियस ऑफ द Ag atom इज 144.4 pm. तर जो काही रेडियस आहे त्याच्यामधलं Ag atom त्याचं रेडियस Ag atomचं रेडियस किती आहे 144.4 pm आहे. कॅल्क्युलेट करायचंय तुम्हाला. काय कॅल्क्युलेट करायचंय, एज लेंथ ऑफ ए युनिट सेल, व्हॉल्यूम ऑफ Ag atom, पर्सेंटेज व्हॉल्यूम ऑफ ए युनिट सेल अँड एम्प्टी स्पेस, हे कॅल्क्युलेट करायचंय. तर पहिल्यांदा आपण गिवन लिहूया. गिवन तुम्हाला काय दिलेलं आहे, रेडियस दिलेली आहे. रेडियस आपण कशाने इंडिकेट करतो, आर ने इंडिकेट करतो. किती आहे 144 pm आहे. त्या पीएम ला मी काय करते, मीटर मध्ये कन्वर्ट करते. कसं करणार, 144.4 इंटू 10⁻12 ने आपण त्याला काय करतो, मल्टिप्लाय करतो. त्याचं मीटर मध्ये कन्वर्जन केलं. ह्या मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर 144.4 इंटू 10⁻12 इंटू 10⁻2 ने आपण त्याला मल्टिप्लाय करतो. तर याच्यामध्ये आन्सर किती आलं, 144.4 इंटू 10⁻10 cm. ठीक आहे, आता याच्यामध्ये नेक्स्ट पुढे तुम्हाला काय दिलेलं आहे तर टाइप ऑफ द युनिट सेल आहे कुठला, FCC, जो की आपल्याला लागणार आहे. तर इथं जे काही गिवन आहे त्याच्यामध्ये मी लिहित नाही, डिरेक्टली मी कॅल्क्युलेशन्सला सुरुवात करते. तर पहिल्यांदा तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचंय तर एज लेंथ. आता एज लेंथ तुम्हाला एज लेंथ ऑफ युनिट सेल कॅल्क्युलेट करायचंय. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय माहित असणं गरजेचं आहे तर रिलेशन बिटवीन द एज लेंथ अँड रेडियस. रिलेशन काय त्यांचं तर रेडियस इज इक्वल टू, कुणाच्या केसमध्ये इथं लिहिते मी, इन केस ऑफ FCC. इन केस ऑफ FCC रेडियस आर इज इक्वल टू काय इक्वेशन आहे, √2 डिवायडेड बाय 4a. ठीक आहे, √2 ची व्हॅल्यू काय आहे तर 1.41 डिवायडेड बाय 4 इंटू a. ठीक आहे, अंडर 1. ह्या दोघांचं डिवायडेशन केल्यानंतर 0.35 मगाशीच आपण आन्सर काढलेला आहे इंटू a. आर इज इक्वल टू, ठीक आहे, तर a इज इक्वल टू काय लिहिता येईल, देअरफॉर a इज इक्वल टू R डिवायडेड बाय 0.35. ठीक आहे, इथं a इज इक्वल टू मी काय लिहिलं, इक्वेशन लिहिलं. तर हा जो काय हा डिनॉमिनेटर जातो म्हणून इक्वेशन काय आलं, a इज इक्वल टू R डिवायडेड बाय 0.35 इंटू 0.35. R ची व्हॅल्यू पुटअप करा. R ची व्हॅल्यू काय आहे 144.4 इंटू 10⁻10 डिवायडेड बाय 0.35. ठीक आहे, आता याचे आन्सर तुम्हाला काय करायचे, बाय युझिंग लॉग टेबल तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायचे. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्याचं कॅल्क्युलेशन बाय युझिंग द लॉग टेबल करताय तर त्यावेळेस माझा आन्सर आलेला आहे 4.085 इंटू 10⁻8 cm. एवढा माझा आन्सर आलेला आहे. तुम्ही पण तुमचा आन्सर कॅल्क्युलेट करायचे. तर हे झालं आपलं रेडियसचं कॅल्क्युलेशन.
रेडियस ऑफ एज लेंथ एज लेंथ जे आपण काय केलं कॅल्क्युलेशन मिळालं तुम्हाला एज लेंथ मिळाली. आता तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचंय तर व्हॉल्यूम ऑफ एजी ऍटम. तर व्हॉल्यूम ऑफ एजी ऍटम ह्याच्या अगोदर पण आपण बघितलं होतं. जर हा जो काही एजी ऍटम आहे किंवा जे काही सगळे ऍटम्स असतात ते कसे असतात तर स्पेरिकल असतात. आणि स्पेरिकल ऍटम जर असेल तर त्याचं व्हॉल्यूम आपण कसं कॅल्क्युलेट करतो तर इथे मी लिहिते सेकंड पॉइंट मध्ये व्हॉल्यूम ऑफ एजी ऍटम इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. ठीक आहे, ह्याचं कॅल्क्युलेशन आहे. तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. 4/3 पायची व्हॅल्यू काय आहे तर 3.14 इंटू आर ची व्हॅल्यू काय आहे तर आपल्याला इथे रेडियस ऑलरेडी दिलेला आहे 144.4 इंटू 10⁻⁻10 क्यूब सीएम क्यूब म्हणा हवं तर. ठीक आहे, आता यांचं परत काय करणार तुम्ही यांचं सगळ्यांचं लॉग टेबल हवा तर ही स्टेप मी करून देते. 4/3 इंटू 3.14 इंटू 144.4 चा क्यूब इंटू 10⁻30 सीएम क्यूब. तर हे सगळे जे काय आहे तर बाय युजिंग लॉग टेबल तुम्ही हे आन्सर कॅल्क्युलेट करायचे. आणि बाय युजिंग लॉग टेबल माझा आन्सर कितीला आलेला आहे तर 1.26 इंटू 10⁻23 सीएम क्यूब एवढं माझा आन्सर आलेला आहे. तर तुम्ही ते कॅल्क्युलेट करून बघायचे. नेक्स्ट पुढे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं बघा व्हॉल्यूम ऑफ एजी ऍटम. आता याच्यामध्ये कुठला सेल आहे तर एफसीसी युनिट सेल आहे. आता एफसीसी मध्ये नंबर ऑफ ऍटम्स किती असतात. आता हा व्हॉल्यूम ऑफ एजी ऍटम आपण एका ऍटमचं व्हॉल्यूम मिळालं आपल्याला किती आहे 1.26 इंटू 10⁻23 आहे. तर आपल्याला एफसीसी मध्ये किती नंबर ऑफ ऍटम्स असतात तर 4 असतात. तर 4 ऍटम साठी त्याचं व्हॉल्यूम किती येईल हे कॅल्क्युलेट करायचंय. तर देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ 4 एजी ऍटम्स 4 कुठून लिहिलं मी तर एफसीसी मध्ये नंबर ऑफ ऍटम्स किती असतात तर 4 असतात. म्हणून मी इथं व्हॉल्यूम ऑफ 4 एजी ऍटम्स हे एका एजी ऍटमचं व्हॉल्यूम निघाले. असं आपल्याला किती ऍटमचं काढायचंय तर 4 ऍटमचं काढायचंय. 4 ऍटमचं कसं काढणार एका ऍटमचं एवढं आहे तर 4चं किती असणार आहे मग 4 इंटू 1.261 इंटू 10⁻23 सीएम क्यूब. तर याचा माझा आन्सर आलेला आहे 5.044 इंटू 10⁻23 सीएम क्यूब. ठीक आहे, आता तुम्हाला पुढे काय कॅल्क्युलेट करायचंय तर पर्सेंटेज व्हॉल्यूम ऑफ ए युनिट सेल. आता बघा पर्सेंटेज व्हॉल्यूम ऑफ ए युनिट सेल जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल म्हणजेच काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला त्याची पॅकिंग एफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची. आणि पॅकिंग एफिशियन्सी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यासाठी इक्वेशन काय आहे तर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द युनिट सेल किंवा व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ऍटम्स इन अ युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ ए युनिट सेल. आता याच्यामध्ये तुम्हाला व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय युनिट सेल तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. त्याच्या आधी तुम्हाला टोटल व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करावं लागेल त्याच्यामध्ये. आता एफसीसी युनिट सेल आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला आधी आपण थर्ड पॉइंट मध्ये काय करूयात तर याचं व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काढूयात किंवा टोटल देअरफॉर टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. टोटल व्हॉल्यूमचं इक्वेशन काय आहे तर ए इंटू ए एल बी एच हे आपण काय करतो त्याचं टोटल व्हॉल्यूम काढतो. म्हणून मी इथे काय करते एल इंटू बी इंटू एच. ए तुमचा तुमचा ए आहे बी पण तुमचा ए आहे आणि एच पण तुमचा ए आहे. तर त्याचं इक्वेशन काय येईल ए क्यूब आला. ठीक आहे, आता हा टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल तुम्हाला ए ची व्हॅल्यू माहितीये किती आली तुमची ए ची व्हॅल्यू 4.085 इंटू 10⁻8. तर याच्यामध्ये मी व्हॅल्यू पुटअप करते तर 4.085 इंटू 10⁻8 क्यूब. तर ह्याचा क्यूब तुम्ही काढा आणि माझा ह्याचा आन्सर आलेला आहे 6.817 इंटू 10⁻23 सीएम क्यूब. ठीक आहे, तर हे निघालं तुमचं टोटल व्हॉल्यूम. आता तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचंय तर पर्सेंटेज व्हॉल्यूम ऑफ ए युनिट सेल. पर्सेंटेज व्हॉल्यूम ऑफ ए युनिट सेल साठी आता मला हे रफ करावं लागेल. तर तुम्ही हे लिहून घ्यायचे.
आता पर्सेंटेज व्हॉल्यूम ऑफ ए युनिट सेल डिरेक्टली लिहूयात आपण. पॅकिंग एफिशियन्सीच्या ऐवजी पर्सेंटेज व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल लिहूयात. सेल इज इक्वल टू काय इक्वेशन आहे तर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ॲटम डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल याला इंटू 100. याला काय येईल इंटू 100. ठीक आहे, कारण की पर्सेंटेज काढतो म्हणून याला इंटू 100. तर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ॲटम. आता याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती आहे तर 4. यांचं व्हॉल्यूम किती आहे तर 5.044 इंटू 10⁻³ cm³ डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ ॲटम. इथे आपण काढलेला आहे किती आहे 6.817 इंटू 10⁻23 cm³ इंटू 100. याला हा कॅन्सल झाला, याला हा कॅन्सल झाला. तर ज्यावेळेस तुम्ही यांचं डिवायडेशन करता बाय युझिंग द लॉग टेबल, याचा आन्सर तुम्ही कॅल्क्युलेट करायचंय. तर याचा माझा आन्सर आलेला आहे 0.74 आणि याला इंटू 100 देअरफॉर 74%. तर हे झालं पर्सेंटेज व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल. म्हणजे हा जो काही एफसीसी युनिट सेल आहे त्याच्यामध्ये हे जे काही 4 नंबर ऑफ ॲटम्स आहेत त्यांनी किती पर्सेंटेज ऑक्युपाय केलेला आहे तर 74% यांनी ऑक्युपाय केलेला आहे. तर लास्टला आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय तर डी मध्ये काय कॅल्क्युलेट करायचंय तर पर्सेंटेज ऑफ अ एम्प्टी स्पेस. पर्सेंटेज ऑफ एम्प्टी स्पेस कसं कॅल्क्युलेट करणार एम्प्टी स्पेस. जर समजा टोटल व्हॉल्यूम जर काय बॉक्स जर 100% असेल तर त्याच्यामधून हे व्हॉल्यूम तुम्ही मायनस करायचं. आन्सर किती येते तुमचं 26%. ठीक आहे, तर हे झालं न्यूमेरिकल की ज्याच्यामध्ये आपण एज लेंथ व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केलं, पर्सेंटेज ऑफ ए व्हॉल्यूम आणि एम्प्टी स्पेस कॅल्क्युलेट केलं. तर हे सगळे व्यवस्थित लिहून घ्यायचे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. नेक्स्ट एक्झाम्पल मी इथे लिहिलेलं आहे अल्युमिनियम क्रिस्टलायझेस इन क्युबिक क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर विथ युनिट सेल एज लेंथ 353.6 pm. What is the radius of Al atom and how many unit cells are there in 1 cm³ of Al? तर तुम्हाला रेडियस कॅल्क्युलेट करायची आणि नंबर ऑफ युनिट सेल इन 1 cm³ of Al कॅल्क्युलेट करायचंय. आता बघा आपल्याला पहिल्यांदा गिवन लिहायचंय. गिवन काय दिलेलं आहे तर एज लेंथ दिलेली आहे. एज लेंथ आपण कशाने इंडिकेट करतो तर ए ने इंडिकेट करतो. किती आहे तर 353.6 pm. या पीएमचं कन्वर्जन मी कशामध्ये करते मीटर मध्ये करते. कसं करणार 353.6 इंटू 10⁻12 मीटर. हा जो काही मीटर आहे त्याचं कन्वर्जन परत मी सीएम मध्ये करते. तर 353.6 इंटू 10⁻12 इंटू 10⁻2. ठीक आहे, मीटर मध्ये सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करताना आपण 10⁻2 ने मल्टिप्लाय करतो म्हणून 353.6 इंटू 10⁻10 cm. ठीक आहे, याचा मी परत काय करते 2 डिजिट अलीकडे घेते. तर 3.536 इंटू 10⁻8 cm. ठीक आहे, रेडियस आला तो. तर एज लेंथ मी त्याचं कन्वर्जन करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं ह्याच्यामध्ये पहिल्यांदा व्हॉट इज द रेडियस ऑफ द एल ॲटम काढायचे. तर रेडियस इन केस ऑफ आता क्युबिक क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर म्हणजेच कोण असतो तर एफसीसी असतो किंवा सीसीपी लिहिलं तरी पण चालतंय तुम्ही. तर क्युबिक क्लोज पॅक्ड किंवा एफसीसीच्या केसमध्ये आर इज इक्वल टू रेडियस हा काय असतो √3 डिवायडेड बाय 4a. √3 ची व्हॅल्यू काय आहे तर 1.74. ठीक आहे, √2 डिवायडेड बाय 4 इंटू a. ठीक आहे, √2 ची व्हॅल्यू काय आहे 1.41 डिवायडेड बाय 4. तर √2 ची व्हॅल्यू काय आहे 1.41 डिवायडेड बाय 4 इंटू a. त्याचं आन्सर काय येते तर 0.3535 इंटू a. हा जो काय a आहे तो ऍज इट इज लिहिला मी. देअरफॉर रेडियस मी कशी कॅल्क्युलेट करणार मग हा 0.3535 इंटू a ची व्हॅल्यू काय आहे तुमची तर 3.536 इंटू 10⁻8 cm. ठीक आहे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर माझा आन्सर काय येतंय तर 1.25
1.25 इंटू 10⁻⁻8 cm. ठीक आहे. तर हा झाला तुमचा रेडियस. आता नेक्स्ट आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, तर हाऊ मेनी युनिट सेल्स आर देअर इन 1 cm³ ऑफ एल. आता बघा, कन्सिडर करा ही एक भिंत आहे. ठीक आहे. आता ही भिंत तयार करण्यासाठी आपल्याला काय लागतात, ब्रिक्स लागतात. ठीक आहे, मी आता याच्यामध्ये ब्रिक्स काढते. ठीक आहे. आता समजा जर ह्या पूर्ण जी काही भिंत आहे, या भिंतीचं जर व्हॉल्यूम, या पूर्ण भिंतीचं व्हॉल्यूम जर 100 cm³ असेल, या पूर्ण भिंतीचं व्हॉल्यूम, आता ही जी काही पूर्ण भिंत आहे ती तयार करण्यासाठी मला नंबर ऑफ ब्रिक्स लागतील, बरोबर आहे. त्याच्यामध्ये हा पूर्ण भिंतीचं व्हॉल्यूम किती आहे, 100 cm³ आहे. आणि त्याच्यामध्ये ही छोटीशी एक ब्रिक आहे, त्या ब्रिकचं व्हॉल्यूम जर 1 cm³ असेल, ठीक आहे, तर ही पूर्ण भिंत तयार करण्यासाठी किती मला ब्रिक्स लागतील हे जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल, किंवा ही पूर्ण एक अल्युमिनियमच्या बाबतीत जर मला बोलायचं म्हणलं, तर हे समजा हे पूर्ण अल्युमिनियम एक वॉल आहे. त्या वॉल तयार करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, ह्या अल्युमिनियमच्या ब्रिक्स लागणार आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एका ब्रिकचं व्हॉल्यूम जर 1 cm³ असेल, पूर्ण वॉलचं व्हॉल्यूम जर 100 cm³ असेल, तर ह्याच्यामध्ये किती नंबर ऑफ ब्रिक्स असतील अल्युमिनियमचे हे जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल, तर कसं कॅल्क्युलेट करणार, तर हा जो काय पूर्ण वॉलचा जो काय व्हॉल्यूम आहे त्याला डिवायडेड बाय एका ब्रिकचा व्हॉल्यूम. ठीक आहे. तर कसं कॅल्क्युलेट करणार, आता मला इथं काय काढायचंय, तर नंबर ऑफ युनिट सेल्स काढायचे. देअरफॉर नंबर ऑफ युनिट सेल्स कितीसाठी काढायचे, इन 1 cm³ साठी काढायचे, म्हणून मी 1 cm³ लिहिलं डायरेक्ट. ठीक आहे. 1 cm³ ऑफ एल. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, पूर्ण मला वॉल मध्ये किती नंबर ऑफ ब्रिक्स आहेत हे जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल, तर पूर्ण वॉलचं व्हॉल्यूम डिवायडेड बाय एका वॉलचं व्हॉल्यूम. पूर्ण वॉलचं व्हॉल्यूम तुम्हाला दिलेलं आहे, किती आहे, 1 cm³, म्हणून मी इथं 1 लिहिते, किंवा आधी मी तुम्हाला इक्वेशनच्या स्वरूपामध्ये लिहिते, हे व्ही लिहिलं मी. ठीक आहे. पूर्ण वॉलचं जे काही व्हॉल्यूम आहे ते काय समजा व्ही असेल, त्याच्यामध्ये ही जी काही एक ब्रिक आहे, त्या एका ब्रिक मधल्या युनिट सेलची एज लेंथ दिलेली आहे तुम्हाला, किती आहे, 353.6 पिकोमीटर. त्याला आपण कन्वर्ट करून लिहिलेलं आहे, किती आहे, तर इथं त्याची एज लेंथ कन्सिडर करा ए असेल. तर हा जो काही एक ब्रिक आहे त्याला लेंथ असणार आहे, त्याला ब्रीथ असणार आहे, त्याला हाईट पण असणार आहे, म्हणजे हा ए इंटू ए, म्हणजे तुमचं इक्वेशन काय झालं, व्ही डिवायडेड बाय ए³. ठीक आहे. व्ही ची व्हॅल्यू काय आहे, 1. ए ची व्हॅल्यू काय आहे, 3.536 इंटू 10⁻⁻8 cm⁻³ एचा क्यूब आहे म्हणून मी लिहिलं. ठीक आहे. ह्या दोघांचं परत काय करायचं, लॉग टेबल यूज करायचा, त्याचं आन्सर काढायचं. माझं त्याचा आन्सर बाय युजिंग द लॉग टेबल किती आहे, तर 2.26 इंटू 10⁻22 एवढं त्याचं माझं आन्सर आलेलं आहे. तर तुम्ही हे बाय युजिंग लॉग टेबल कॅल्क्युलेट करायचंय. तर ह्याच्यामध्ये काय आन्सर लिहिणार मग, तर 2.26 इंटू 10⁻22 युनिट सेल्स आर देअर इन 1 cm³ ऑफ एल. हे झालं तुमचं. तर न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आणि नेक्स्ट न्यूमेरिकल बघूयात. नेक्स्ट एक्झाम्पल लिहिलेलं मी, आयर्न क्रिस्टलायझेस इन बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर विथ युनिट सेल एज लेंथ 288 pm. What is the radius of the Fe atom and how many unit cells are there in 2 cm³ of the Fe? तर तुम्हाला मगासारखं सेम एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय. बघा, पहिल्यांदा लिहूयात आपण गिवन तुम्हाला एज लेंथ दिलेली आहे. एज लेंथ काय आहे तुमची, तर 288 pm. पीएम चं कन्वर्जन मी कशामध्ये करते, मीटर मध्ये. तर 288 गुणुले 10⁻12 मीटर. हा जो काय मीटर आहे त्याचं मी परत सीएम मध्ये कन्वर्जन करणार, तर 288 इंटू 10⁻12 इंटू 10⁻2 मीटर. हा जो काय 288 इंटू 10⁻10 आला मीटर, सॉरी सेंटीमीटर. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी काय केलं, 2 डिजिट अलीकडे घेतले, 2.88 इंटू 10⁻8 cm. मगासारखं सेम कन्वर्जन केलेले आहे मी. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय, देअरफॉर रेडियस कॅल्क्युलेट करायची. पहिल्यांदा काय करायचं, रेडियस कॅल्क्युलेट करायचे. रेडियस इन केस ऑफ बीसीसी. आता बीसीसी मध्ये काय आहे, रेडियस इन केस ऑफ बीसीसी काय आहे, तर आर इज इक्वल टू काय इक्वेशन आहे, √3 डिवायडेड बाय 4a. √3a ची व्हॅल्यू काय आहे, तर 1.7
3 आहे म्हणून मी इथं काय केलं, एक डिजिट अलीकडे घेतलं, 1.74 घेतलंय, डिवायडेड बाय 4a. ह्याचा आन्सर काय आहे तर 0.4330 इंटू ए. ठीक आहे. आता तुम्हाला रेडियस कॅल्क्युलेट करायचंय. इथे ए ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 0.4330 इंटू ए ची व्हॅल्यू काय 2.88 इंटू 10⁻⁻8 cm. ठीक आहे. तर रेडियस आर इज इक्वल टू काय येणार, मग या दोघांचं माझं मल्टिप्लिकेशन काय आलेलं आहे तर 1.24. ठीक आहे. 1.24 इंटू 10⁻⁸ cm. हे झालं माझं रेडियस. ठीक आहे, ही माझी रेडियस झाली. आता तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं, हाऊ मेनी युनिट सेल्स आर देअर इन 2 cm³ ऑफ Fe. मगासारखं सेम ह्याच्यामध्ये काय करायचे तर नंबर ऑफ युनिट सेल काढायचे. ठीक आहे. नंबर ऑफ युनिट सेल्स तुम्ही कसे कॅल्क्युलेट करणार, मगाशीच मी तुम्हाला इक्वेशन सांगितलं होतं व्ही डिवायडेड बाय a³. हा व्ही म्हणजे काय तर टोटल जो काय वॉल आहे त्या Fe ची जी काय वॉल आहे त्याचं व्हॉल्यूम डिवायडेड बाय त्याच्यामध्ये जी काय Fe ची वॉल आहे त्याच्यामध्ये जी काय एक ब्रिक आहे त्याचं व्हॉल्यूम म्हणजे कोण झाला a³. Fe चं वॉल तुम्हाला Fe ची जी काही वॉल आहे त्याचं व्हॉल्यूम दिलेलं आहे किती आहे 2 cm³ म्हणून मी तर डायरेक्ट 2 लिहिलेलं आहे. नंतर याच्यामध्ये किंवा नंबर ऑफ युनिट सेल इन 2 cm³ ऑफ Fe करा म्हणजे लक्षात येईल. ठीक आहे. काय इक्वेशन लिहिलं आपण व्ही डिवायडेड बाय a³. व्ही ची व्हॅल्यू तुम्हाला किती दिलेली आहे 2 cm³ म्हणून मी तर 2 cm³ लिहिलं. ए ची व्हॅल्यू काय आहे तर त्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती आहे 288 2.88 इंटू 10⁻⁸ ठीक आहे. तर या दोघांचं परत काय करायचं तुम्ही लॉग टेबल युज करायचंय. बाय युजिंग लॉग टेबल याचा आन्सर काय करायचंय कॅल्क्युलेट करायचंय. आणि माझं याचा आन्सर किती आलेला आहे तर 8.37 इंटू 8.37 इंटू 10⁻22 एवढं माझा आन्सर आलेला आहे. तर हे तुम्ही काय करायचं परत बोर्डवरचं सगळं लिहून घ्यायचंय. मगासारखं सेम एक्झाम्पल होतं. आणि आजचं लेक्चर मी काय करते इथंच थांबवते आणि तुम्ही सगळ्यांनी होमवर्क करायचंय माझ्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचंय. थँक्यू सो मच.